अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. कृपा सिंधू रहस्य गाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये मी रेणुका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या ह्या माहितीपर व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, हा व्हिडिओ फक्त भक्ती भावनेतून बनवलेला नाही, तर शास्त्र आधारित आध्यात्मिक अभ्यास करून पारंपरिक गुरु परंपरा आणि बालसंस्कार यांचा सखोल अभ्यास करून तयार करण्यात आलेला आहे. मंडळी, लहान मुलांसाठी स्वामी समर्थ महाराजांची नित्य उपासना का महत्त्वाची आहे, त्याचा त्यांच्या बालमनावर, बुद्धीवर आणि व्यक्तिमत्व विकासावर काय परिणाम होतो आणि हे सर्व शिक्षणाशी कसं जोडलेलं आहे, याचं शास्त्रानुसार आणि समजण्यास सोप्या भाषेत स्पष्टीकरणासह व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. मंडळी, हा व्हिडिओ कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी बनवलेला नाही, तर हा व्हिडिओ भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये सांगितलेल्या जीवनशैलीचा अभ्यास आणि माहिती देण्यासाठी आहे. मंडळी, येथे सांगितलेली लहान मुलांसाठी जी स्वामी समर्थाची नित्य उपासना आहे, ही भारतीय संत परंपरा आणि विशेषतः स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरण परंपरेवर आधारित आहे. मंडळी, हा कंटेंट पूर्णपणे शैक्षणिक, आध्यात्मिक अभ्यास आणि संस्कारक्षम बालविकास या उद्देशाने तयार करण्यात आलाय. चला तर मग लहान मुलांसाठी योग्य, सोपी आणि शास्त्रानुसार स्वामी समर्थ महाराजांची नित्य उपासना आपण समजून घेऊया. मंडळी, लहान मुलांनी स्वामी समर्थ महाराजांची उपासना अशी करावी. लहान मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत किंवा स्टडी टेबलवर स्वामी समर्थ महाराजांची एक छोटीशी तस्वीर म्हणजेच एक छोटासा फोटो गुरु म्हणून ठेवावा. लहान मुलांनी रोज सकाळी उठल्यावर आंघोळ केल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवा लागणीच्या वेळेस व रात्री झोपताना स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला मनापासून नमस्कार करावा. सकाळी उठल्यानंतर स्वामींना नमस्कार केल्यावर घरी असलेल्या आजी, आजोबा, काका, काकू, आई, वडील, मोठे ताई किंवा दादा या सर्वांना नमस्कार करावा व या सर्वांचे आशीर्वाद घ्यावेत. म्हणजेच लेकरांचा दिवस हा चांगला जातो. मंडळी, लहान मुलांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप रोज सकाळी आणि संध्याकाळी 11 वेळा करावा. मुलांनी रात्री झोपण्यापूर्वी किंवा अभ्यासाला बसण्यापूर्वी डोळे मिटून स्वामी समर्थ महाराजांचे ध्यान करून अभ्यासाला सुरुवात करावी. अभ्यास खूप चांगला होईल. स्वामी समर्थ मन स्थिर करतात आणि रात्री झोप ही अतिशय शांत लागेल, त्यामुळे बुद्धीही तीक्ष्ण होईल. मंडळी, एखादा विषय चांगला अभ्यास करूनही काही वेळा अवगत होत नाही. अशा वेळेस स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण हे जरूर करावे. त्यामुळे मुलांच्या मनातील तिढा हा सुटून जाईल. तसंच परीक्षेला जातानाही स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण केल्यावर पेपर हा खूप चांगला जाईल आणि यश हे द्विगुणित होईल. मंडळी, दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला व अन्य उत्सवांना पालकांनी मुलांना स्वामी समर्थ महाराजांच्या मठात घेऊन जावे. मठात जाऊन मुलांनी स्वामी समर्थ महाराजांना आवडते फूल अर्पण करून नमस्कार करावा. मंडळी, पण इथे एक लक्षात घ्यावं, आपण आपल्या मुलांना समजून सांगावं की फक्त स्वामी समर्थ महाराजांची उपासना करूनच तुमचं यश द्विगुणित होणार नाही. त्यासोबत तुम्हाला अभ्यास करणं, कष्ट करणं आणि मेहनत घेणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या स्मरणाने मनातील भीती दूर होती. अभ्यासामधील जे न्यूनगंड आहे ते सगळ्या दूर होऊन लेकरांना किंवा मुलांना खूप प्रोत्साहन मिळेल किंवा बळ वाढेल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल. मंडळी, आता बघूयात की लहान मुलांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा कशी करायची आहे. ते मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत किंवा अभ्यासाच्या टेबलवर स्वामी समर्थ महाराजांचे फोटो हा लावायचा आहे. हे आपण आधीच पाहिलेलं आहे. पण दररोज जर जमला किंवा दर गुरुवारी व पौर्णिमेला स्वामी समर्थ महाराजांच्या या फोटोची पूजा ही अवश्य करावी. तसंच मुलांनी आंघोळ करून प्रथम स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करायचा आहे आणि मग स्वामींना भगवे गोंड्याचे फूल म्हणजेच याचे फूल, झेंडूचे फूल स्वामी महाराजांना वाहायचे आहेत. तसंच 2 उदबत्त्या ओवाळायच्या आहेत आणि पुन्हा नमस्कार करून पुढील प्रार्थना करायची आहे. मुलांनी स्वामींना करावयाची प्रार्थना: स्वामी, मला चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या,
चांगला व खूप अभ्यास करण्याची शक्ती द्या. मला नम्र, आज्ञाधारक आणि दयाळू बनवा. माझ्याकडून सर्वांची सेवा घडू द्या. सर्वांना सुखी ठेवा, सर्वांचे कल्याण करा आणि मला सदैव तुमचा आशीर्वाद द्या. सुरुवातीला मुलांना प्रार्थना करता येणार नाही, पण पालकांनी आपल्या मुलांना ती प्रार्थना शिकवावी. म्हणजेच पालकांनी आपल्या मागे-मागे मुलांना ती प्रार्थना म्हणायचं शिकवावं. मंडळी, पालकांनी आपल्या मुलांना स्वामी समर्थ महाराजांच्या मठात घेऊन जाण्याची सवय लावावी. दर गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांच्या मठात मुलांना घेऊन जावे, कारण त्यांना स्वामी समर्थांची सेवा कशी करावी हे समजले पाहिजे. त्यामुळे मठात गेल्यानंतर मुलांना काय फायदे होतात, तर मठामध्ये अनेक भक्त हे स्वामी समर्थांच्या पूजनासाठी येतात. त्यामुळे सामूहिक धर्म हे कसं आचरण करावं याची शिस्त मुलांना लागते. मठामध्ये अनेक भक्त मनोभावे स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण, जप हे करत असतात. त्यामुळे मुलांना नामस्मरणाचे, जपाचे महत्त्व कळते किंवा त्यामध्ये आवड निर्माण होते, गोडी निर्माण होते. मंडळी, स्वामींच्या मठामध्ये अनेक भक्त हे रांगेत उभे राहून आरामात शिस्तीत स्वामींचे दर्शन घेतात. विशेषतः प्रत्येक मठामध्ये गुरुवारी गर्दी असते. त्यामुळे मुलांना रांगेमध्ये उभं राहून स्वामींचे दर्शन घेताना जो संयम आणि शिस्त असते ती लागते. त्यामुळे मठातील शुद्ध लहरी सुद्धा मुलांना मिळतात. त्या अतिशय आत्मीयतेने स्वामी भक्त त्यांची उपासना प्रत्येक मठात करत असतो. त्यामुळे मुलांमध्ये स्वामी समर्थ उपासनेची गोडी निर्माण होऊन मुलं तसंच वागतात आणि स्वामी समर्थ महाराजांबद्दल प्रेमही उत्पन्न होते. त्यामुळे मुलांना मठामध्ये स्वामी समर्थांच्या घेऊन जावे. मंडळी, मठातील भक्तिभावाकडे मुलांचे लक्ष असते. त्यामुळे स्वामींच्या सेवेचे अनुकरण करायला देखील मुलं शिकतात. प्रत्येक स्वामींच्या मठामध्ये स्वच्छता असते, निर्माल्य वेळोवेळी काढले जाते, पादुकावरील फुले काढली जातात. स्वामींना कोणी फुले अर्पण करतात, कोणी उदबत्त्या दाखवतं, कोणी गोड पदार्थ दाखवतं. त्यामुळे मुलांना स्वामींची पूजा कशी करायची, तसंच देवघरामध्ये स्वच्छता कशी ठेवायची याची सवय, आवड, शिस्त व पद्धत ह्या गोष्टी सगळ्या समजून जातात. मुलांना पालकांनी नियमित मठात नेल्यास त्यांना निश्चितच चांगले वळण लागते. त्यामुळे आपली मुले हे स्वामी कृपेने गुणी होतात. मंडळी, आपण शाळा कॉलेजची सुट्टी पडली की मुलांना घेऊन बाहेरगावी किंवा थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जातो. आपण अक्कलकोटला वर्षातून एकदा तरी स्वामींच्या दर्शनाला आपल्या लहान मुलांना घेऊन जायला हवे. मुलांना बाहेरगावी फिरायला न्या, पण त्यांना श्री क्षेत्र अक्कलकोटला नेऊन स्वामींच्या समाधी स्थळाच्या पवित्र लहरीच्या सानिध्यातही आणा. स्वामी समर्थांच्या पावन वास्तव्याने पवित्र झालेल्या श्री क्षेत्र अक्कलकोटचे महात्म्य किंवा आगळेवेगळेच आहे. मुलांना आपल्याप्रमाणेच स्वामी समर्थांची गोडी लागली पाहिजे. त्यासाठी त्यांना वर्षातून एकदा तरी श्री क्षेत्र अक्कलकोटला घेऊन जायला हवे. मंडळी, आजच्या ह्या व्हिडिओमधून आपण पाहिलं की लहान मुलांसाठी नित्य उपासना ही फक्त धार्मिक कृती नसून ती मन, बुद्धी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी एक शास्त्र आधारित आध्यात्मिक साधना आहे किंवा आध्यात्मिक उपासना आहे. भारतीय संत परंपरेमध्ये नामस्मरणाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे आणि विशेषतः स्वामी समर्थ महाराजांनी भयमुक्त, सद्गुणी आणि धैर्यवान जीवनाचा संदेश दिला आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारचे शास्त्रानुसार संशोधनाधारित, मूल्यधारित आध्यात्मिक व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून तुमचा प्रतिसाद द्या, कारण तुमचा एक लाईक हा अशा ज्ञानपर कंटेंटला पुढे नेण्याची शक्ती देतो. मंडळी, हा व्हिडिओ इतर पालकांपर्यंत किंवा मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही मुलांसोबत रोज किती मिनिटे नामस्मरण करता आणि पुढचा कोणत्या विषयावर शास्त्रानुसार व्हिडिओ हवा आहे. आपण सर्व मिळून ज्ञान, संस्कार आणि आध्यात्मिक जागरूकता वाढवूया. आता एकत्रच म्हणूया, श्री स्वामी समर्थ.